वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननासाठी देवाचे वचन पहिले तिमोथी अध्याय 1 15-17 ही वचने. पहिले तिमोथी अध्याय 1 15-17 ही वचने. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तरी जे युगांयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली. जो सनातन अविनाशी अदृश्य राजा असा एकच देव, त्याला सन्मान व गौरव युगानयुग असो. आमेन. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्ना करता निवडलेला शास्त्रभाग पौलाचे तिमोथेला पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 15 ते 17 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी येशू ख्रिस्त या जगात कशासाठी आला याविषयी आपण हे वचन वाचतो. ख्रिस्त येशू पापी लोकांना ताराव्यास या जगात आला. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारायास योग्य आहे. त्या लोकांपैकी मी मुख्य आहे. आणि पौल या ठिकाणी सांगतो की येशू ख्रिस्त पापी लोकांना ताराव्यास या जगात आला आणि तो स्वतःविषयी म्हणतो की त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया केली. आणि पौल या ठिकाणी सांगतो की जे लोक
युगान युगाच्या जीवनावर विश्वास ठेवणार आहेत, सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना कित्ता घालावे, उदाहरण व्हावे म्हणून पौल म्हणतो की परमेश्वराने माझ्यावर दया दाखवलेली आहे आणि मला त्याने निवडलेलं आहे त्या सर्व पापापासून टाळण्यासाठी. त्या सर्व लोकांपैकी मी मुख्य आहे. पौल म्हणतो की मी पाप केलं आणि मला ताराव्यास येशू ख्रिस्त या जगात आला. आज प्रत्येक व्यक्ती देवाचं वचन सांगते की सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे आणि म्हणून येशू ख्रिस्त स्वर्गातून आला त्या पापातून त्या मनुष्याला सोडवण्यासाठी, तारण देण्यासाठी, युगान युगाचं जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. आणि पौल या ठिकाणी ते वचन समजून सांगताना म्हणतो की त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे, कारण परमेश्वरानं माझ्यावर दया केलेली आहे. आज माझ्या प्रियानो, प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाकडे लक्ष घालायला पाहिजे. आपल्या जीवनात जर मी पापी आहो तर येशू ख्रिस्त आलेला आहे. जो कोणी त्यावर विश्वास करेल परमेश्वर त्याला जीवन देईल. लूका शुभवर्तमान 19 आणि 10 वचन म्हणते की कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेले आहे. तारण देण्यासाठी, पापाची क्षमा देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे आणि म्हणून जो कोणी त्याच्याकडे येतो, आपल्या पापाची कबुली करतो, त्यावर विश्वास करतो, येशू ख्रिस्त त्याला जीवन देणार आहे. ते पण युगान युगाचं जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आलाय. आणि जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा असा एकच देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असतो. देवबाप करू या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येतोय. तुला धन्यवाद देतो प्रभू. या ठिकाणी पौल स्वतःच्या जीवनाविषयी प्रभू पश्चाताप करताना म्हणतो की येशू ख्रिस्त पापी लोकांना ताराव्यात या जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. आज जो कोणी परमेश्वर बाप्पा आपल्या पापाविषयी पश्चाताप करून तुझ्याकडे येत आहे, तो म्हणतो की हा प्रभू, मी पापी आहे आणि तू माझ्यासाठी या जगात आलेला आहेस. त्या प्रत्येकास तू तारण दे प्रभू. मी प्रार्थना करतोय, जो कोणी तुझा शोध करताय, जो कोणी तुझ्याकडे येऊन पश्चाताप करताय, अशा प्रत्येकाला तू तारण दे. युगान युगाचं जीवन त्या प्रत्येकास तू प्रदान कर. पित्या, मी प्रार्थना करतोय. सर्व गौरव तुला देतोय. आदर, मान आणि सन्मान तुम्हाला देत विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.